उन्हाळ्याच्या वाळवण्यासाठी तांदूळ आणि टमाटरपासून बनवली कुरकुरीत खुसखुशीत चकली। कमी साहित्यात 1 कटोरी तांदूळ घेतलेले आहेत, 5 ते 6 टमाटर आणि लसूण मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहेत। टमाटर मोठ्या आकारात कट करून घेतलेले आहेत, बारीक पेस्ट करून घ्यायचे आहेत। 5 ते 6 काळे मिरे कुटून घेतलेले आहेत। कुकरमध्ये करणार आहोत हा भात, तर 1 कटोरी तांदूळ आहे तर 2 कटोऱ्या पाणी गरम करायचं आहे, उकळी येऊ द्यायची आहे। टमाटरची पेस्ट घालायची आहे, जिरं लसूण मिरचीची पेस्ट, काळे मिरे कुटून घेतलेले अर्धा चम्मच, तांदूळ घालून घ्यायचे आहेत, छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 उकळी आल्यावर मीठ लावून घ्यायचं आहे। 3 शिट्ट्या कमी आचेवर काढून घ्यायच्या आहेत, मिडियम आचेवर। आता भात तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही, मस्त भात तयार झालेला आहे। एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे, तेल लावून छान उंडा चुरून घ्यायचा आहे, डो तयार करून घ्यायचा आहे, साचा तयार करून घ्यायचा आहे आणि छान चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे संपूर्ण चकल्या पाडून घेतलेल्या आहेत मी, मस्त खुसखुशीत होतात आणि भातासोबत, खिचडीसोबत, वरण भातासोबत ही चकली आपण सर्व करू शकतो। आता 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत।